आणि नीटच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे हिला निलंबित करण्यात आले। सीबीआयनं पत्र पाठवल्यानंतर मॉडर्न कॉलेजनं निलंबनाची कारवाई केली आहे। निवृत्तीला 8 महिने बाकी असताना कारवाईची टांगती तलवार आहे। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी प्रीतम पुरोहित। प्रीतम, मॉडर्न कॉलेजने या अगोदरच आपली प्रतिक्रिया दिली होती, ज्यामध्ये आम्हाला ऑफिशियल कन्फर्मेशन आल्यानंतर आम्ही कारवाई करू असं म्हटलं होतं। आता मॉडर्न कॉलेजने या प्राध्यापिकेवर काय कारवाई केली आहे? खरं तर बरोबर आहे, कारण प्राणीशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे गेली 24 वर्ष त्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या आणि नॅशनल टेस्ट एजन्सीच्या त्या गेले अनेक वर्ष काम करत होत्या। त्यांच्याकडे भाषांतराचं काम होतं आणि त्यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांना पेपर पुरवले। हा टप्पा त्यांच्यावर बसला आणि त्यांची सगळी चौकशी आणखी त्या दोषी ठरल्या। त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाने प्राचार्य निवेदिता एकबोटे त्यांनी एक बाईट देत सांगितलं की आम्ही जर त्या दोषी आढळल्या तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू। त्याचबरोबर नॅशनल टेस्ट एजन्सीचं पत्र देखील आलं आणि सीबीआयने देखील त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पद्धतीने दोषी आढळल्या आणि त्यांच्यावर आज निलंबनाची कारवाई झाली। विशेष म्हणजे मनीषा मांढरे यांनी फक्त पैशासाठी हे कृत्य केलं हे देखील समोर आलेलं आहे आणि त्यांच्या रिटायरमेंटला अवघे 8 महिने बाकी असताना त्यांनी हे सगळे उद्योग केले। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं सगळं भवितव्य अंधार झालं। मात्र गेले 24 वर्ष त्यांनी शिकवताना जे काही शिकवलं त्या सगळ्यावरती आता पाणी पडलंय। निश्चितपणाने ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवायचा त्याच शिक्षकांकडून जर अशी कृत्य घडणार असतील तर विश्वास ठेवायचा कसा हा सवाल आहे। धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।